चला नमस्कार सर्वांना. आज आपण जी चालू घडामोडीची सीरीज आपण सुरू केलेली आहे, तर बऱ्यापैकी चालू घडामोडीच्या सीरीजपैकी आपण पुढचं सेशन घेणार आहेत. कालही आपण एक बऱ्यापैकी महत्त्वाचं एक त्याच्या आधी पण महत्त्वाचे सेशन आपण घेतलेले आहेत. तर ही जी सीरीज आपण सुरू केलेली ही चालू घडामोडी ही पुढच्या परीक्षेच्या अँगलनं जे येणाऱ्या 2026 मध्ये ज्या काही परीक्षा आहेत, तर या सगळ्या परीक्षेला समोर ठेवूनच आपण ती सीरीज केलेली आहे. जो येणाऱ्या राज्यसेवेला कंबाईनला ज्या पूर्व मुख्य परीक्षा आहेत, या सगळ्याच परीक्षेला त्याचा लाभ व्हावा याच्यासाठी ती आपण सीरीज सुरू केलेली. तर याच्यामध्ये आपण जी चालू घडामोडी आपण घेणार आहे, तर त्याला एक आयोगाचा बेस म्हणून आपण तयार केलेला आहे. ह्या नोट्स आपण जे कंटेंट आपण पाहतोय पाठीमागे, तर ते विनाकारण अति जास्त न देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण अति जास्त कंटेंट दिल्याच्या नंतर विद्यार्थी पुन्हा गोंधळून जातो, की नेमकं काय लक्षात ठेवायचं. तर आपण त्याच अँगलनं एकदम कमी कंटेंटमध्ये आयोगाचा एरिया कव्हर करण्याचा आपण इथं प्रयत्न करतोय. माझा असा म्हणजे जो काही चालू घडामोडीचा जो शिकवण्याचा अनुभव आहे, तो मी इथं परिपूर्णपणे वापरण्याचा प्रयत्न करणार आहे. जेणेकरून नवीन विद्यार्थी पण त्याच्यामध्ये गोंधळून जाणार नाहीत. नवीन विद्यार्थ्यांना पण असं लक्षात येईल, की यार हा कंटेंट तर माझ्या थोडाफार ओळखीचा आहे आणि बऱ्यापैकी सोप्या कॅटेगरीमध्ये मांडलेला आहे. ती मांडणी पण मी मांडत असताना, करत असताना एकदम कोणताही व्यक्ती असू द्या, त्याच्यानंतर एखादा पुरस्कार असू द्या, एकदम लिमिटेड कंटेंट आपण त्याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे आयोगाला विचारते तेवढंच आपण तिथं देण्याचा प्रयत्न करतोय. तर खूप जास्त वेळ न घेता आपण चालू करूया पुढच्या याला. तर आज आता आपल्याला आणखी एक गोष्ट पाहायची. रतन टाटा यांचं निधन झालं होतं. यांच्यावर आतापर्यंत आयोगानं प्रश्न विचारला नाही, पण शक्यता आहे. कारण की महत्त्वाच्या व्यक्तीचं ज्यावेळेस निधन होते, त्यावेळेस त्यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता असते. तर रतन टाटा यांचं 9 ऑक्टोबर 2024ला निधन झाले पहा. वयाच्या 86व्या वर्षी निधन झाले. हा मुद्दा घेण्याचं कारण असं आहे, की आयोगाने याच्या आधी असे प्रश्न विचारलेले आहेत. महत्त्वाच्या व्यक्तीचं निधन झाल्याच्या नंतर त्यांचं निधन या वर्षी झाले. वन लाइनर प्रश्न. तर जसा प्रश्न कसा येऊ शकतो, की रतन टाटा यांचं नुकतंच निधन झालंय, तर त्यांचं निधन हे वयाच्या कितव्या वर्षी झालंय? तर 86व्या वर्षी निधन झालंय. ही एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची. त्यांनी आर्किटेक्चरमधून पदवी केलेली आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा. कार्नेल युनिव्हर्सिटी आहे अमेरिकेमधली. कार्नेल युनिव्हर्सिटी अमेरिकेतली. तिथं त्यांनी आर्किटेक्चरमधून पदवी केलेली आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा. त्याच्यानंतर 1996ला त्यांनी टाटा टेली सर्व्हिसेसची स्थापना केली. ज्याला आपण सध्या टी-सी-एस असं म्हणू. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणून सध्या ज्या आपण परीक्षा सरळ सेवेच्या परीक्षा देतो टी-सी-एस नावाच्या, तर त्याची स्थापना 1996ला रतन टाटा यांनी टाटा टेली सर्व्हिस या नावाने केली होती. आणि त्यांना अतिशय महत्त्वाचे 3 पुरस्कार भेटले आहेत. या पुरस्कारावर सुद्धा प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. तर ते पहा पद्मभूषण, पद्मविभूषण आणि महाराष्ट्र भूषण. पद्मभूषण, पद्मविभूषण आणि महाराष्ट्र भूषण. तर इथं लक्षात ठेवण्यासारखी कोणती गोष्ट आहे? एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांना पद्मश्री पुरस्कार नाहीये. पद्मश्री पुरस्कार नाहीये. हे असं सगळ्या नोट्स नोट डाउन करून घ्या. येणाऱ्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाच्या माझा अतिशय महत्त्वाचा वेळ देऊन त्या नोट्स तयार करून आपल्यापर्यंत आणण्याचा हा प्रयत्न आहे. तर पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळालेला नाहीये. बाकी पद्मभूषण, पद्मविभूषण आणि महाराष्ट्र भूषण हे तिन्ही पुरस्कार त्यांना इथं भेटलेले आहेत. ओके. तर आपण काय पाहिले टाटा यांचं रतन टाटा यांचं निधन वयाच्या 86व्या वर्षी. त्यांची पदवी जर विचारलं तर आर्किटेक्चरमधून पदवी आहे कार्नेल विद्यापीठातून अमेरिकेच्या. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं आणखी काय तिसरं टी-सी-एसची स्थापना म्हणजेच टाटा टेली सर्व्हिसेस सुरुवातीला 1996ला स्थापन केली. नंतर त्याचं टी-सी-एस झालं, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि त्यांना भेटलेले पुरस्कार पद्मभूषण, पद्मविभूषण आणि महाराष्ट्र भूषण. अशा प्रकारे रतन टाटा या माध्यमातून आपण तिथं माहिती कव्हर केलेली आहे. यामध्ये आणखी एका पुरस्काराचं नाव आहे महाराष्ट्र भूषण. ओके. तर महाराष्ट्र भूषण आपण इथं थोडाफार डिस्कस करूया. महाराष्ट्र भूषण. या पुरस्काराची स्थापना 1996ला करण्यात आलेली आहे. या पुरस्काराचं स्वरूप ₹25,00,000 स्वरूप म्हणलं तर 25,00,000 पुरस्काराची स्थापना 1996 पहिला पुरस्कार पु. देशपांडे यांना भेटलेला आहे. पु. देशपांडे. दुसरा पुरस्कार लता मंगेशकर यांना भेटलेला आहे. लता मंगेशकर. आता ज्यावेळेस एखाद्या पुरस्कारावर प्रश्न येतो, तर पहिला प्रश्न येतो तो पुरस्काराची स्थापना. म्हणजे अ, ब, क टाइपमध्ये जेव्हा स्टेटमेंट येतात राज्यसेवेमध्ये किंवा कंबाईनमध्ये पुरस्काराची स्थापना विचारली जाते. पहिला पुरस्कार विचारला जातो. त्याच्यानंतर पुरस्काराचं स्वरूप विचारले जाते. त्यासोबतच 2023 आणि 2024 असे 2 पुरस्कार आपण लक्षात ठेवूया. 2023चा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार अशोक सराफ यांना देण्यात आला होता. अशोक सराफ. आणि 2024चा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार राम सुतार यांना देण्यात आला होता.
ज्यांचं 101व्या वर्षी निधन झालेले मागच्या 2 ते 3 महिन्यापूर्वी. राम सुतार यांचं 101व्या वर्षी निधन झालेले. राम सुतार यांच्याविषयी जर माहिती सांगायचं झालं, तर त्यांची अतिशय महत्त्वाची कलाकृती म्हणजे शिल्पकृती म्हणजे त्यांनी नर्मदा नदी काठावर 182 मीटर सरदार वल्लभभाई पटेल यांचा जे पुतळा उभारलेला आहे. तर ते सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं ज्याच्यावर प्रश्न आयोगानं राज्यसेवेला विचारलेला आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर उंचीचा पुतळा. 182 मीटर म्हणजे 182 ही गुजरातच्या विधानसभेची सदस्य संख्या आहे. त्यावरूनच 182 मीटर हा उंचीचा पुतळा सरदार वल्लभभाई पटेल यांचा कुठं उभारलेला आहे? नर्मदा नदी काठावर, जिथं सरदार सरोवर प्रकल्प पण आहे. तर नर्मदा नदी काठावर ते तिथं उभारलेलं आहे त्यांचा पुतळा. तर हे राम सुतार यांचं वयाच्या 101व्या वर्षी निधन पण झालेले ती पण एक गोष्ट आपण तिथं लक्षात ठेवा आणि 2024चा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार त्यांना तिथं भेटलेले. 2023चा कोणाला भेटला होता तर अशोक सराफ यांना. पहिला महाराष्ट्र भूषण विचारलं तर पु. ल. देशपांडे यांना. त्यानंतर दुसरा महाराष्ट्र पुरस्कार महाराष्ट्र भूषण म्हणलं तर लता मंगेशकर यांना. ओके. तर ही एक गोष्ट इथं आपण लक्षात ठेवूया आणि नुकतंच आशा भोसले यांचं पण निधन झालेलं आहे. तर आशा भोसले यांना 2021चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटला होता. आशा भोसले यांना. आपण त्यांची माहिती नंतरच्या सेशनमध्ये घेणारच आहे. तर आशाजी भोसले ज्यांचं नुकतंच 2-3 दिवसापूर्वी निधन झाले, तर त्यांना 2021चा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार भेटलेला आहे. या प्रकारे आपण इथं महाराष्ट्र भूषण मी चालू घडामोडी असाच घेण्याचा प्रयत्न करणार आहे. एक जर पुरस्कार आला, तर त्यासोबत आणखी एक महत्त्वाचा पुरस्कार इथं आपण डिस्कस करणार आहेत. ओके. चला या पुढं आता. पीएम जनजाती उन्नत ग्राम अभियान आदिवासी बांधवांचा विकास साधण्यासाठी एक अभियान सुरू करण्यात आलेले. पीएम जनजाती उन्नत ग्राम अभियान 2 ऑक्टोबर 2024ला हजारीबाग, झारखंड येथून झारखंड राज्यातलं ठिकाण आहे ते, हजारीबागमधून. तर तिथून हे वन लाइनर प्रश्न येऊ शकतो, की किंवा दुसरं येऊ शकतंय, की अ, आदिवासी बांधवांसाठी खालीलपैकी कोणतं अभियान सुरू करण्यात आलं? तर पीएम जनजाती उन्नत ग्राम अभियान. तारीख आहे 2 ऑक्टोबर 2024 महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ते सुरू करण्यात आलेले. इयर फक्त लक्षात ठेवा 2024 आहे, 2025 नाहीये. ओके. ही एक गोष्ट इथे लक्षात ठेवा. कारण की मी पण पेपर देत असताना माझ्या असं लक्षात येते, कधी-कधी इयर परीक्षेमध्ये कन्फ्यूज होतंय. 2024 का 2025 कारण की आता सध्या चालू आहे 2026. पण ज्यावेळेस आयोग प्रश्न विचारायला लागले, तर त्यावेळेस आयोग हा 2023, 24 आणि 25 अशा 3 कॅटेगरीमध्ये प्रश्न विचारतो. मग परीक्षेमध्ये कन्फ्यूज होतंय नेमकं 2023ला सुरू झाले का 24ला सुरू झाले का 25ला? तर पीएम जनजाती उन्नत ग्राम अभियान हे 2024ला सुरू झालेले. ओके. नेक्स्ट पाहूया आपण. सर्वात महत्त्वाचा ज्याच्यावर आयोगाला मराठी व्याकरणमध्ये पण प्रश्न येऊ शकतो मेन्सला आणि चालू घडामोडीमध्ये पण प्रश्न येऊ शकतो. अभिजात भाषेचा दर्जा. ओके. तर अभिजात भाषेचा दर्जा द्यायला सुरुवात झालेली पहा 2004 पासून. हा वन लाइनर प्रश्न येऊ शकतो, की अभिजात भाषेला भारतामध्ये दर्जा द्यायला कधीपासून सुरुवात करण्यात आलेली? 2004 पासून. सर्वप्रथम दर्जा भेटलेला आहे पहा पहिल्या 6 भाषांना. त्याच्यामध्ये तमिळ, संस्कृत, मल्याळम, तेलुगू, कन्नड आणि ओडिया. सुरुवातीला असा जर प्रश्न विचारला, की सुरुवातीला भारतातील किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा भेटला होता? तर सुरुवातीला भेटला होता 6. त्याच्यानंतर ऑक्टोबर 2024ला 3 ऑक्टोबर 2024ला आणखी 5 नवीन भाषांना अभिजात भाषेचा दर्जा भेटला. तर त्या नवीन भाषा 5 आहेत. तर टोटल आता जर किती झाल्या असं विचारलं अभिजात भाषा, तर टोटल अभिजात भाषा झाल्या 11. असा जर प्रश्न आला, की सध्या किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा भेटलेला आहे? तर टोटल 11 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा भेटलेला आहे. त्याच्यामध्ये मराठी आहे, प्राकृत आहे, आसामी आहे, बंगाली आहे आणि पाली. बंगाली, पाली सोबत लक्षात ठेवायचं. मराठीला तर भेटलेलं आहे ते काही आपल्याला म्हणजे लक्षात ठेवण्याची गरज नाही. मराठीला तो भेटलेलाच आहे. प्राकृत आणि आसामी. प्राकृत, आसामी, बंगाली आणि पाली या 4 सोबत लक्षात ठेवा आणि शेवटी आपली मराठी भाषा. ओके. ह्या 5 भाषा नवीन प्रश्न येऊ शकतो. नवीन कोणत्या 5 भाषांना दर्जा भेटलाय? तर ह्या 5 भाषा. परत ह्या पहिल्या जुन्या 6 भाषा अशा टोटल 11 भाषा आणि या संदर्भात आणखी एक प्रश्न येऊ शकतो, की मराठी भाषेला दर्जा भेटण्यासाठी महाराष्ट्र शासनानं खालीलपैकी कोणती समिती स्थापन केली होती? 2012ला रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती आणि ह्याच समितीचा म्हणजेच ह्या समितीचा पाठपुरावा करण्यासाठी, या समितीने केलेल्या शिफारसीचा पाठपुरावा करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं आणखी एक समिती फेब्रुवारी 2024 मध्ये स्थापन केली होती. ही स्थापन केली 2012 गुणिले 2 12 दुनी 24 2024ला स्थापन केली होती ज्ञानेश्वर मुळे समिती. माजी आय-ए-एस अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांच्या आदेशाखाली जी समिती स्थापन केली होती. या समितीनं हे कशासाठी आहे? पाठपुरावा करण्यासाठी. हे लक्षात ठेवा. ज्ञानेश्वर मुळे समिती
पाठपुरावा करण्यासाठी, की ह्या ज्या समितीने शिफारशी केल्या होत्या, तर त्या समितीचं नेमकं आतापर्यंत कुठपर्यंत काय भारत शासनानं काय कार्य केलं याचा पाठपुरावा करण्यासाठी ज्ञानेश्वर मुळे समिती, दोन्हीही समित्या महाराष्ट्र शासनानंच स्थापन केलेल्या आहेत. या दोन्ही समित्या त्याच्यामध्ये केंद्रानं दोन्हीपैकी कोणतीही समिती स्थापन केलेली नाही. राज्य सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी स्थापन केली. ओके. तर मग अभिजात भाषेवर काय-काय प्रश्न येऊ शकतात? सुरुवात कुठे झालेली आहे? 2004ला. सुरुवातीला किती भाषेला दर्जा भेटला होता? तर 6 भाषा. नंतर कोणत्या 5 भाषेला भेटलेल्या आहेत? तर मराठी, प्राकृत, आसामी, बंगाली आणि पाली. ओके. त्यानंतर याचा अभ्यास करण्यासाठी 2 समित्या, रंगनाथ पठारे समिती 2012 आणि 2024ला ज्ञानेश्वर मुळे समिती. अशा प्रकारे अभिजात भाषा हा दर्जा आपण कव्हर केलाय. त्यासोबतच राज्यघटनेमध्ये असा प्रश्न येतो, की खालीलपैकी ज्या भाषा आहेत, आता आपण पाहतो आपल्या याच्यामध्ये 12 परिशिष्ट आहेत. आपल्या घटनेमध्ये 12 परिशिष्ट आहेत. तर या 12 परिशिष्टापैकी 8व्या परिशिष्टात हे पण प्रश्न आलेला आहे. 8व्या परिशिष्टात परिशिष्ट म्हणजे आपले जे इंडेक्स आपण म्हणतो. भाषा भारतामध्ये सध्या 22 भाषा ह्या 8व्या परिशिष्टात टाकलेल्या आहेत. किती भाषा टोटल 8व्या परिशिष्टात आहेत? असा जर प्रश्न आला तर 22 भाषा 8व्या परिशिष्टात आहेत. सुरुवातीला 14 भाषा 8व्या परिशिष्टात होत्या सुरुवातीला 14 भाषा. त्यानंतर भाषेच्या 3 घटनादुरुस्त्या झाल्या आणि त्या 3 घटनादुरुस्त्या परीक्षेत नेहमी विचारल्या जातात, की कोणत्या घटनादुरुस्तीनं कोणत्या भाषा म्हणजे 8व्या परिशिष्टात टाकण्यात आल्या. तर 21व्या घटनादुरुस्तीनं सिंधी भाषा नवीन 8व्या परिशिष्टात टाकण्यात आली होती. सिंधी भाषा. 21वी घटना दुरुस्ती 1967 ला झाली होती. हे इयर पण विचारलेलं आहे. 21व्या घटना दुरुस्तीनुसार सिंधी भाषेचा समावेश 8व्या परिशिष्टात करण्यात आला. त्याच्यानंतर 71वी घटना दुरुस्ती ज्याच्यामध्ये कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी या 3 भाषा 8व्या परिशिष्टात टाकण्यात आल्या. न, म, क अशी त्याची ट्रिक आपण करू शकतो. नमक ओके. नमक ना एक ट्रिक लक्षात ठेवा. कोकणी, मणिपुरी, नेपाळी आणि त्यानंतर तिसरी घटना दुरुस्ती 92वी घटना दुरुस्ती. 71वी घटना दुरुस्ती ही 1992 ला झालेली आहे आणि 92वी घटना दुरुस्ती 2003 ला झालेली आहे. त्याच्यानुसार बोडो, डोंगरी, मैथिली आणि संथाली याची ट्रिक बोडो मास अशी लक्षात ठेवा. बोडो, डोंगरी, मैथिली आणि संथाली या 4 भाषा 92व्या घटना दुरुस्तीनं 8व्या परिशिष्टात टाकण्यात आल्या. मग आता जर असा प्रश्न आला, की आपल्या परिशिष्टामध्ये अ, किती भाषा आहेत सध्या? तर टोटल 22 भाषा आहेत. परिशिष्टामध्ये नवीन भाषा टाकण्यासाठी कोणत्या-कोणत्या घटना दुरुस्त्या करण्यात आल्या? तर 21वी घटना दुरुस्ती, 71वी घटना दुरुस्ती आणि 92वी घटना दुरुस्ती. इयर सहित लक्षात ठेवा, राज्यघटनेमध्ये इयरवर पण प्रश्न आलेले आहेत. तर असे हे आत्ता सध्या जर विचारलं आपले जे 12 परिशिष्ट आहेत, तर त्या 12 परिशिष्टापैकी कितव्या परिशिष्टात भाषेचा समावेश आहे? तर 8व्या परिशिष्टामध्ये भाषा आहेत. सध्या टोटल किती भाषा आहेत असं विचारलं तर 22 भाषा आहेत. सुरुवातीला किती भाषा विचारलं तर 14 भाषा त्याच्यामध्ये होत्या. नंतर किती भाषा ॲड केल्या तर त्या 8 भाषा ॲड केल्या घटनादुरुस्तीनं. ओके. तर हे अभिजात भाषासोबत मी ह्या भाषेच्या 3 घटनादुरुस्त्या राज्यघटनेच्या अँगलनं इथं कव्हर केलेल्या आहेत. ओके. चला या पुढं आता. ज्यावेळेस राज्यसेवेला किंवा कंबाईनला, प्रीला, मुख्यला प्रश्न येतो त्यावेळेस महाराष्ट्र शासनाचे महत्त्वाचे धोरणं त्याच्यामध्ये विचारले जातात. तर आपण अतिशय महत्त्वाचे 2 धोरणं इथं आपण डिस्कस करणार आहेत. एक त्यातलं महत्त्वाचं धोरण आहे महाराष्ट्राचं बांबू उद्योग धोरण. ओके. जी महाराष्ट्र शासनानं 14 ऑक्टोबर 2025 ला याला मंजुरी दिलेली आहे. ज्यावेळेस धोरणावर प्रश्न येईल त्यावेळेस तारखासहित प्रश्न येईल. त्याच्यामुळं 14 ऑक्टोबर 2025 हे लक्षात ठेवायचं 2024 नाही. अपेक्षित गुंतवणूक त्याच्यामध्ये 50,000 कोटीची असणार आहे पुढील 10 वर्षामध्ये. पुढील 10 वर्षामध्ये 50,000 कोटीची अपेक्षित गुंतवणूक या धोरणामध्ये करण्यात येणार आहे. याच्यामधून रोजगार निर्मिती किती होणार आहे? तर ₹5,00,000 रोजगार निर्मिती होणार आहे. 50,000 कोटी आणि 5,00,000 एकाच टप्प्यात आहेत लक्षात ठेवा. 50,000 हे कोटी आहेत आणि रोजगार निर्मिती 5,00,000 आणि राज्यामध्ये 15 बांबू समूह विकास प्रकल्प स्थापन करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण लक्षात ठेवायचं. सर्वात महत्त्वाचं काय? त्याला मंजुरी 14 ऑक्टोबर 2025 ला त्याला मंजुरी आहे. दुसरं महत्त्वाचं काय? अपेक्षित गुंतवणूक 50,000 कोटी पुढील 10 वर्षासाठी. रोजगार निर्मिती किती होणार आहे? तर 5,00,000 रोजगार निर्मिती होणार आहे आणि राज्यामध्ये किती बांबू समूह विकास प्रकल्प स्थापन करण्यात येणार आहेत? तर
15 असे बांबू समूह विकास प्रकल्प स्थापन करण्यात येणार आहेत. ओके. तर हे झालं महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण लक्षात ठेवायचं. याच सोबत मी आणखी एक धोरण आपलं कव्हर करणार आहे. राष्ट्रीय सहकार धोरण. अतिशय चर्चेतलं आणि येणाऱ्या 5 ते 6 वर्षामध्ये नेहमी या धोरणावर प्रश्न येणार. राष्ट्रीय सहकार धोरण. याची सुरुवात आहे 24 घोषणा 24 जुलै 2025 ला. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी ते जाहीर केलेले धोरण राष्ट्रीय सहकार धोरण. मसुदा बनवणारी समिती होती याची. त्याची मसुदा या धोरणाचा मसुदा बनवणारी समिती सुरेश प्रभू समिती आहे लक्षात ठेवायचं. सुरेश प्रभू समिती. तिसरं महत्वाचं धोरण कोणी जाहीर केलं? तर अमित शहा यांनी. त्याच्यानंतर मसुदा बनवणारी समिती, सुरेश प्रभू समिती. तारीख काय धोरणाची? तर 24 जुलै 2025. 2025 ते 2045. 2025 ते 2045 असं 2 दशकासाठी हे धोरण असणार आहे. 2 दशक. याआधी कोणतं धोरण होतं? तर 2002 ला एक राष्ट्रीय सहकार धोरण जाहीर करण्यात आलं होतं. 2002 ला राष्ट्रीय सहकार धोरण जाहीर करण्यात आलं होतं आणि आता 2025 ला दुसरं राष्ट्रीय सहकार धोरण जाहीर करण्यात आलं. हे पहिलं राष्ट्रीय सहकार धोरण होतं 2002चं आणि आता 24 जुलै 2025. 24 जुलै ही डेट तोंडपाठ असणं अपेक्षित आहे. जाहीर कोणी केले? केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी. महत्त्वाचा मसुदा बनवणारी समिती सुरेश प्रभू समिती आणि 2025 ते 45 असणार आहे. आणि यात आणखी एक महत्त्वाचा एक पी-वाय-क्यू तयार होतो. 50 कोटी लोकांना सहकाराशी जोडणं हे त्याचं टार्गेट आहे. 50 कोटी लोकांना सहकार क्षेत्राशी जोडणे. 50 कोटी लोकांना सहकार ह्या धोरण सुरू केलेले आहे लक्षात ठेवायचं. आणि आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून 2025 हे वर्ष डिक्लेअर करण्यात आलेले आहे. तर 2025 हे वर्ष काय म्हणून डिक्लेअर करण्यात आलंय? आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष. ओके. तर पहा आपण मी महाराष्ट्र बांबू उद्योग धोरणासोबतच मी राष्ट्रीय सहकार धोरण रिवाईज करायलो. तर राष्ट्रीय सहकार धोरणाची जाहीर करण्यात आलंय ते 24 जुलै 2025 ला केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी ते जाहीर केले. हे धोरण कोणत्या धोरणाच्या जागी आले असा प्रश्न आला तर 2002चं राष्ट्रीय सहकार धोरण याआधी होतं. या धोरणाचा मसुदा बनवणारी समिती 2025च्या मसुदा बनवणारी समिती विचारली तर सुरेश प्रभू समिती. हे धोरण किती दशकासाठी असणार आहे? 2 दशकं म्हणजे 2025 ते 2045 पर्यंत असणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की किती कोटी लोकांना या सहकार क्षेत्राशी जोडणं असं टार्गेट ठेवण्यात आलं तर 50 कोटी लोकांना त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि 2047 पर्यंत सहकार से समृद्धी आपल्याला साध्य करायचं हे एक इयर इथं लक्षात ठेवा. सहकार से समृद्धी. सहकार से समृद्धी. सहकाराअंतर्गत आपल्याला भारत समृद्धी हे टार्गेट कधी ठेवलं या धोरणाअंतर्गत 2047 पर्यंत. राष्ट्रीय सहकार धोरण येणार आहेत 10 ते 15 वर्ष या धोरणावर प्रश्न येतील. ओके. आणि 24 जुलै ही डेट परत एका धोरणाची आहे ती म्हणजे आपल्या एल-पी-जी. 24 जुलै 1991 ला आपण ऊ-खाजा धोरण स्वीकारले. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. ओके. उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण हे धोरण आपण 24 जुलै 1991 ला स्वीकारलेलं होतं. आपल्यामध्ये भारतामध्ये आतापर्यंत 3 महत्त्वाचे धोरणं डिक्लेअर करण्यात आलेले होते. त्यातलं महत्त्वाचं पहिलं धोरण जर विचारलं, पहिलं औद्योगिक धोरण हे इकॉनॉमिक्सचा पॉइंट इथं कव्हर करतो मी. 8 एप्रिल 1948 ला 8 एप्रिल 1948 ला त्याचं पहिलं औद्योगिक खर्च. त्यांनी ते जाहीर केलं होतं. उद्या जर इकॉनॉमिक्समध्ये असा प्रश्न आला, की भारतातलं पहिलं औद्योगिक धोरण कधी जाहीर करण्यात आलंय, तर 8 एप्रिल 1948 ला श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जाहीर केलं होतं. भारताचं दुसरं औद्योगिक धोरण 1956 1956 धोरण
1991 एल-पी-जी. पी-व्ही नरसिंह राव त्यावेळेस भारताचे पंतप्रधान होते. पी-व्ही नरसिंह राव. हे पण प्रश्न आलेला आहे. आणि भारताचे अर्थमंत्री त्यावेळेस होते मनमोहन सिंग. पी-व्ही नरसिंह राव भारताचे पंतप्रधान होते आणि अर्थमंत्री होते मनमोहन सिंग. हे पण प्रश्न इथं कव्हर झालेला आहे. महाराष्ट्र बांबू उद्योग धोरणासोबतच महाराष्ट्राने गृहनिर्माण धोरण राबवले. ते पण आपल्याला पाहायचे 2025. दोन्हीही धोरणं 2025 चे 23 जुलै 2025 अशी त्याची तारीख. हे एक लक्षात ठेवू. ती होती ऑक्टोबर 2025. हे 23 जुलै 2025. घोषवाक्य काय आहे? माझे घर माझा हक्क. उद्दिष्ट आता याच्या उद्दिष्टावर प्रश्न येईल. 2030 पर्यंत 35,00,000 घरबांधणी करायची आणि 2035 पर्यंत 50,00,000 घरबांधणी. म्हणजे 2030 पर्यंत 35,00,000 करायचे आणि पुढे आणखी 15,00,000 बांधायचे पुढच्या 5 वर्षामध्ये. तर 2035 पर्यंत टोटल किती 50,00,000 पण 30 पर्यंत विचारलं तर 35,00,000 आणि यापूर्वीचं धोरण जे होतं तर ते गृहनिर्माण धोरण 2007चं होतं. उद्या जर असा प्रश्न आला, की खालीलपैकी कोणत्या राज्यानं आपलं गृहनिर्माण धोरण जारी केले 2025 मध्ये तर महाराष्ट्रानं आपलं गृहनिर्माण धोरण जारी केले. कधी जारी केलं? 23 जुलै 2025ला. पहा हे लक्षात ठेवायला सोपं आहे. 24 जुलै 2025ला कोणतं आहे? राष्ट्रीय सहकार धोरण आहे केंद्र सरकारचं. आणि त्याच्या 1 दिवस आधी म्हणजेच 23 जुलै 2025ला महाराष्ट्रानं गृहनिर्माण धोरण जाहीर केलं. ओके. घोषवाक्य काय? माझे घर माझा हक्क. पर्यंतचं टार्गेट काय? 35,00,000 घरं आणि पुढच्या 5 वर्षामध्ये 2035 पर्यंत आणखी 15,00,000 घरं म्हणजेच 50,00,000 घर बांधणी त्याच्यामध्ये करायची. टोटल किती? 50,00,000 ओके. यापूर्वीचं कधी होतं? 2007चं धोरण होतं. आता गृहनिर्माणासोबत मी तुम्हाला एक नॅशनल हाउसिंग बँक सांगतो. राष्ट्रीय गृहनिर्माण बँक. हे काही घरं लोकं बांधतात तर नॅशनल राष्ट्रीय गृहनिर्माण बँक असं त्याला म्हणतो आपण. 1988 ला ह्या बँकेची स्थापना आहे. रंगराजन समितीनं शिफारस केलेली याची. रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार नॅशनल हाउसिंग बँकेची स्थापना आहे. कधी? 1988 ला. 1988 ला परत सेबीची पण स्थापना करण्यात आलेली. जे आपण बॉन्ड वगैरे किंवा आपण हे म्हणतो शेअर मार्केट म्हणतो. या शेअर मार्केटवर नियंत्रण ठेवण्यासाठी 1982 ला सॉरी 1988 ला सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया याची स्थापना करण्यात आलेली आहे. सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया हे सांगण्याच्या मागचा उद्देश, की याला चालू घडामोडीचा सध्या टच आहे. तर सेबीचे 11वे अध्यक्ष म्हणून तुहिनकांत पांडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सध्या. तुहिनकांत पांडे. उद्या असा जर प्रश्न आला, की सध्या सेबीचे 11वे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर तुहिनकांत पांडे. त्याच्यानंतर सेबीच्या पहिल्या महिला जर अध्यक्ष विचारल्या, तर माधवी पुरी बुच अशा सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष तुहिनकांत पांडे यांच्या आधी होत्या. ओके. तर ही सेबी कशासाठी येतं मग? सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया जे शेअर मार्केट वगैरे याच्यावर नियंत्रण करणारी संस्था 1988 ला स्थापन करण्यात आली. ओके. जी.एस. पटेल समितीच्या शिफारशीनुसार सेबी बँकेची स्थापना आहे. सेबीची स्थापना आहे. जी.एस. पटेल. उद्या असा जरी प्रश्न आला, की सेबीची स्थापना, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाची स्थापना खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीने तर जी.एस. पटेल समिती 1988 ला स्थापना, 1992 ला सेबीला वैधानिक दर्जा देण्यात आला. सेबीला वैधानिक दर्जा कधी देण्यात आला? 1992 ला. तुम्ही थोडे नोट डाउन करत चला, येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला ते कामी येईल. तर हे असं महाराष्ट्र गृहनिर्माण धोरण 2025 आपण पाहिलेले. सोबत आपण बांबू उद्योग धोरण पण पाहिलं आणि सोबत आपण राष्ट्रीय सहकार धोरण पण पाहिलं. 3 महत्त्वाचे धोरण आपण इथं कव्हर केलेले आहेत. आता महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक जे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये भरपूर प्रमाणात गाजलं. विरोधी पक्षांनी खूप जास्त याला विरोध केला होता या विधेयकाला. तर महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 मंजूर करण्यात आलेले. याच्या आधी 4 अशी राज्य आहेत ज्यांनी हे विधेयक मंजूर केलं होतं. तर ते 4 राज्य मी इथं सांगतो. छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशा. महाराष्ट्राच्या बाजूचेच 3 राज्य आहेत आणि प्लस एक पूर्वेकडचं, थोडं पूर्वेकडचं राज्य ओडिशा. छत्तीसगड महाराष्ट्राच्या इकडं आग्नेय नैऋत्य ईशान्येला आहे. सॉरी वायव्येला छत्तीसगड, त्याच्यानंतर तेलंगणा, आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा सोबत आपण लक्षात ठेवू. इकडं वायव्येकडचं छत्तीसगड लक्षात ठेवू आणि पूर्वेकडचं ओडिशा या 4 राज्यांनी हे विधेयक मंजूर केलेले आधी आणि महाराष्ट्र हे कितवं राज्य ठरले? असा वन लाइनर प्रश्न येऊ शकतो, की नुकतंच महाराष्ट्रानं महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक जाहीर केले.
तर महाराष्ट्र हे खालीलपैकी कितवं राज्य ठरले? तर महाराष्ट्र हे 5वं राज्य ठरलेले. याच्या आधी 4 राज्य छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशा ह्या 4 राज्यांनी ते मंजूर केलेले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे गृहमंत्री प्लस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी ते विधेयक मांडलं होतं. विधानसभेत मंजूर झाले ते 10 जुलै 2025 ला. उद्देश आहे डाव्या अतिरेकी संघटना किंवा तत्सम गटांच्या बेकायदेशीर कारवाया रोखणं. ओके, हे एक उद्देश आहे. त्यानुसार बेकायदा संघटनांच्या सदस्यांना 2 ते 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, कमीत कमी 2, जास्तीत जास्त 7 वर्षापर्यंत त्यांना तिथं शिक्षा सुनावता येऊ शकते. इथं प्रश्न विचारण्यासारखा कंबाईनला वन लाईनर प्रश्न येऊ शकतो, की महाराष्ट्राने जे विधेयक मंजूर केले ते कितवं महाराष्ट्र झाले राज्य? 5वं राज्य आहे ते. त्याआधी 4 राज्य विधेयक कोणी मांडले? देवेंद्र फडणवीस गृहमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री प्लस गृहमंत्री आणि विधानसभेत मंजूर कधी झाली? 10 जुलै 2025 ला. ओके. असे विशेष जनसुरक्षा विधेयक पण आपण लक्षात ठेवूयात. लोकपालचं नवीन ब्रीदवाक्य, लोकपालवर पण प्रश्न येऊ शकतो. आपण लोकपाल पाहूया. 2025 रोजी नागरिक भ्रष्टाचार उजागरीकरण. ओके. नागरिक सशक्तीकरण, भ्रष्टाचार उजागरीकरण असं लोकपालचं ब्रीदवाक्य आहे. एम्पॉवर सिटिझन्स एक्सपोज करप्शन. ओके. लोकपाल कायदा कधीचा आहे? तर 2013चा आहे. तो लागू झालेला आहे 16 जानेवारी 2014 ला. 1 अध्यक्ष आणि 8 सदस्य त्याच्यामध्ये असतात. 4 न्यायिक असतात आणि 5 झाले इथं 4 गैरन्यायिक असं करा. 4 न्यायिक प्लस 4 गैरन्यायिक म्हणजे न्यायालयाचं नॉलेज असणारे किंवा आणि 4 गैरन्यायिक त्याच्यामध्ये असतात. त्यानंतर पहिले लोकपाल अध्यक्ष म्हणून पिनाकी चंद्र घोष यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. याचे ऑलरेडी प्रश्न विचारून झालेले आहेत. सध्या याचे अध्यक्ष आहेत लोकपालचे न्यायमूर्ती अजय खानविलकर. ओके. आणि निवड समिती याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो, की जे अध्यक्ष आणि 8 सदस्य आहेत यांना निवडण्यासाठी कमिटी स्थापन करण्यात येते. तर त्या कमिटीचे अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान. इथं प्रश्न येतो, की त्या कमिटीचे अध्यक्ष राष्ट्रपती असतात. राष्ट्रपती हे सहसा कोणत्याही कमिटीचे अध्यक्ष नसतात. पंतप्रधान अध्यक्ष असतात. लोकसभेचे अध्यक्ष त्याच्यामध्ये असतात. लोकसभा विरोधी पक्षनेते पण त्याचे असतात आणि भारताचे सरन्यायाधीश असतात आणि एक प्रख्यात कायदेपंडित. पहा पंतप्रधान, लोकसभेचे अध्यक्ष, लोकसभेचेच विरोधी पक्षनेते. दोन्हीही विरोधी पक्ष नाहीयेत. परीक्षेमध्ये दोन्ही विरोधी पक्ष टाकतात. लोकसभा प्लस राज्यसभेचे विरोधी पक्षनेते. तर दोन्हीपैकी एकच आहे कोणते? लोकसभेचे. दोन्ही पण आहेत. लोकसभेचे अध्यक्ष, लोकसभेचाच विरोधी पक्षनेता. इथं राज्यसभेचा कुठलाही उल्लेख नाहीये लोकपालमध्ये. आता कसं लक्षात ठेवायचं? लोकपाल आहे ना, लोकपाल या शब्दावरून लक्षात ठेवायचं इथं फक्त त्या निवड समितीमध्ये लोकसभेचेच अध्यक्ष आहेत आणि लोकसभेचाच विरोधी पक्षनेता आहे. कारण परीक्षेमध्ये तसा प्रश्न चुकतो म्हणून आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. भारताचे सरन्यायाधीश पण त्याच्यामध्ये आहेत कारण की न्यायालयाचं न्यायिक ज्ञान असणारे असल्यामुळं सरन्यायाधीश पण आहेत आणि प्रसिद्ध कायदेपंडित त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. ओके. तर अशी ही लोकपालची कमिटी आहे, जी अध्यक्ष आणि सदस्यांची नावाची शिफारस करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली आहे. असे लोकपाल कायदा कधीचा अंमलबजावणी 16 जानेवारी 2014 ला. ओके. आणि दादासाहेब फाळके पुरस्कार शेवटचा मुद्दा आपण पाहूया ज्याच्यावर प्रश्न येतो. 2023 चा दादासाहेब फाळके पुरस्कार हा 2025 मध्ये डिक्लेअर करण्यात आलेला आहे. 25 मध्ये डिक्लेअर करण्यात आलेला आहे, पण तो 23 चा पुरस्कार आहे. मोहनलाल यांना ओके, मल्याळमचे आहेत ते, केरळचे आहेत. 55वी व्यक्ती ठरलेत हा पुरस्कार मिळणारे. द्वितीय मल्याळी व्यक्ती आहेत ते. ओके. पहिले नाही, द्वितीय मल्याळी व्यक्ती आहेत. त्याच्यानंतर पहिले कोण आहेत? अदूर गोपालकृष्णन. सर्वात कमी वयाचे ठरलेत ते हा पुरस्कार मिळवणारे. 65 वर्षी त्यांना हा पुरस्कार आहे. मोहनलाल यांना आणि सर्वात तरुण व्यक्ती ठरलेत ते हा पुरस्कार मिळवणारे. इतर पुरस्कार त्यांना कोणते आहेत? तर पद्मश्री आहे, पद्मभूषण आहे आणि 5 राष्ट्रीय पुरस्कार आहेत. त्यांना कोणता पुरस्कार नाहीये? पद्मविभूषण नाही. पद्मविभूषण हा पुरस्कार नाही. नोट्समध्ये लिहून घेत असताना असं नोट्समध्ये लिहून घ्या. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये कन्फ्यूज होणार नाही, की त्यांना कोणता पुरस्कार नाहीये. कारण की कोणती गोष्ट नाही ही सहसा जास्त लवकर लक्षात राहते आणि परीक्षेमध्ये फसवण्याचा पण प्रयत्न तिथंच असतो. ओके, त्यांना असं टाकतात ते पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण तिन्ही पुरस्कार मिळालेले. तिन्ही नाही, 2च भेटलेत आणि 5 राष्ट्रीय पुरस्कार आहेत. ओके. याआधी 2022 चा मिथुन चक्रवर्ती यांना भेटलेला आहे, 2021 चा वहीदा रहमान यांना भेटलेला आहे आणि 2020 चा आशा पारेख यांना भेटलेला आहे. शेवटचे पुरस्कार सांगण्याचं कारण हे, की कधी-कधी जोड्या लावायला प्रश्न विचारायला लागले. ते कोणत्या वर्षीचा पुरस्कार कोणाला भेटलाय? आयोगाच्या अँगलनं. ओके, तर 22 मिथुन चक्रवर्ती, 21 वहीदा रहमान आणि 20 आशा पारेख आणि 2023 जो आहे दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला भेटलाय? तर मोहनलाल. कुठले आहेत ते? केरळचे आहेत. द्वितीय मल्याळी कलाकार त्याच्यामध्ये ठेवले. दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात जी आहे ती 1969 ला आहे. आणि पुरस्काराचं स्वरूप जे आहे ते ₹15,00,000. ₹10,00,000 तर 10,00,000वरून ₹15,00,000 ते करण्यात आलेले आहेत. तर दादासाहेब फाळके पुरस्कार आता इथं अशा प्रकारे लक्षात ठेवायचे. तर अशा प्रकारे आपण प्रत्येक चालू घडामोडीच्या सीरीजमध्ये अतिशय महत्त्वाचे जे मुद्दे असणार आहेत, ते परीक्षेच्या अँगलनं महत्त्वाचे असणार आहेत. जे येणाऱ्या 2026च्या परीक्षा प्लस 2027च्या परीक्षा, या दोन्ही परीक्षेला समोर ठेवून आपण चालू घडामोडीची ही सीरीज सुरू केलेली आहे. दररोज आपण YouTubeला
पाठीमागे काही गॅप पडला, पण इथून पुढे आपण दररोजच ते YouTubeला टाकण्याचा म्हणजे कधी-कधी लाईव्ह किंवा कधी-कधी रेकॉर्डेड स्वरूपात दोन्ही स्वरूपात ते असणार आहेत. तुम्हाला चालू घडामोडीचा आवाका यावा, तुम्हाला चालू घडामोडीमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळावे, ह्या अँगलनं आपण ती सीरीज सुरू केलेली आहे. आपण नक्की पहा आणि पाहिल्याच्या नंतर तुम्हाला जर वाटलं, की आपल्या मित्रापर्यंत पोहोचलं पाहिजे, तर ते शेअरही करत चला. चालेल. थँक